स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून जिकडं तिकडं रणधुमाळी सुरू झाली आहे। वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटामध्ये यंदा काटेकी टक्कर होणार आहे। अर्थात हा गट ओबीसी महिलांसाठी आरक्षित केला गेला असून सध्या या गटांमधून 5 महिलांची जोरदार चर्चा आहे। नंबर 1 आहे सौ स्वाती अभय तावरे। स्वाती तावरे या उच्च शिक्षित असून लोकांशी संवाद साधण्याची जबरदस्त कला त्यांच्याकडे। त्यांचा दृष्टिकोन विकासात्मक आहे। जमेची बाब म्हणजे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर अभय तावरे हे त्यांचे पती आहे, त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील कामांचा फायदाही त्या उठवू शकतात। नंबर 2 आहे शुभदा चव्हाण। जय मल्हार क्रांती संघटनेचे युवा नेते किरण चव्हाण यांच्या त्या पत्नी असून वंचित समाजासाठी रात्रंदिवस झटणारे किरण चव्हाण यांचा फायदा देखील शुभदा चव्हाण यांना निवडून येताना होऊ शकतो। नंबर 3 आहे सौ आशा माने। आशा यांचे बलस्थान म्हणजे त्यांचे पती श्री शिवाजी माने हे श्री समर्थ वागदेव महाराज यांच्या बहिणीचे वंशज आहेत। मुंबईमधील जुहू येथे कूपर हॉस्पिटलमध्ये ते विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। तसेच कराड येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये मोफत शस्त्रक्रिया आणि विविध योजनांद्वारे रुग्णांची सेवा हे दाम्पत्य करत असतं। त्यामुळे या कुटुंबाबद्दल वाठार स्टेशन परिसरात विशेष आदर आणि प्रेम आहे। नंबर 4 आहे सौ नीता माने। जमिनीवरचा संपर्क, शांत संयमी नेतृत्व हे त्यांच्या जमेच्या गोष्टी आहेत। वाठार स्टेशन ग्रामपंचायतीच्या यशस्वी माजी सरपंच अशी त्यांची ओळख आहे। त्यांचे पती संजय माने यांची तालुक्याच्या राजकारणावर मांड आहे। नंबर 5 आहे सौ सीमा गणेश चव्हाण। या वाठार स्टेशनच्या विद्यमान सरपंच आहेत। त्यांचे पती गणेश चव्हाण हे माजी सैनिक आहेत। सामाजिक आणि प्रशासकीय अनुभव हे या दाम्पत्याचं वैशिष्ट्य आहे। पण यातील नेमकी कुणाला संधी मिळते आणि कोण या गटातून बाजी मारतंय हे बघणं औत्सुक्याचं राहील। बाकी तुम्हाला काय वाटतंय, कोण होईल वाठार स्टेशन गटाचा पुढील जिल्हा परिषद सदस्य? तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा। तसेच महाराष्ट्रातील अजून कोणता गट, गण किंवा वॉर्डची माहिती तुम्हाला ऐकायला आवडेल याबद्दलची संपूर्ण डिटेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, किंवा उमेदवाराची माहिती आम्हाला दिलेल्या या नंबरवर व्हॉट्सअप करा। धन्यवाद।